नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील पुलाचे शिरोली इथल्या माळवाडी परिसरातील कोरगावकर कॉलनी इथं शनिवारी सायंकाळी दुचाकी पार्किंगमधून काढण्याचा किरकोळ कारणातून वाद झाला होता. यामुळे एका चिकन व्यावसायिकाने थेट सत्तूर फेकून मारल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला असून अन्य दोघे थोडक्यात बचावले. विशेष म्हणजे आरोपी सत्तूर नाचवत असतानाचे चित्रीकरण सीसीटीव्ही आणि अनेक नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी अजूनपर्यंत गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नुकताच शिरोली ग्रामपंचायत आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गावातील एका गुन्हेगारी टोळीवर कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार अमल महाडिक आणि जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल बसू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या घटनेला काही तास उलटतात तर अन्य टोळ्यांनी सुद्धा मान वर काढायला सुरुवात केली आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास माळवाडी परिसरात गाडी पार्किंगमधून काढत असताना शेजारी लावलेल्या दुचाकीला किरकोळ धक्का लागला. यावरून दुचाकी मालक आणि संबंधित तरुणांमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की एका स्थानिक चिकन व्यावसायिकाने पाठलाग करत आपल्या हातातील धारधार सत्तूर पळून जाणाऱ्या तरुणाच्या दिशेने फेकून मारला. तो तरुण प्रसंगावधान राखून बाजूला झाल्याने थोडक्यात बचावला, मात्र सत्तूर लागल्याने एक जण जखमी झाला. घटना घडल्यानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर घटनेनंतर नागरिक आणि पीडित तरुण शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी पुरावे समोर असताना पोलिसांनी दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी दोन्ही गट मध्यरात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात थांबून होते. अखेर गुन्हा दाखल न करताच ते माघारी फिरले. त्यामुळे पोलिसांनी कोणता सल्ला दिला की तडजोड करण्यास भाग पाडले हे गुलदस्त्यात राहिले आहे. या वादात 2 अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याने त्यांच्या करिअरचे कारण पुढे करत पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप होत आहे. गुन्हेगाराला अल्पवयीन असल्याचा फायदा मिळत असल्याने त्याचे भविष्य सुद्धा गुन्हेगारीत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेळीच अशा बाल गुन्हेगारांच्यावर सुद्धा कारवाई झाल्यास भविष्यातील गुन्हेगारीवर आळा बसेल. पण पोलिसांनी घेतलेली भूमिका गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्याऐवजी गुन्हा वाढीस लागण्यास कारणीभूत ठरत आहे, अशी चर्चा आता नागरिकांच्यातून सुरू आहे.